रोजच्याच धावपळीच्या जीवनात आज अश्विनी सकाळी थोडी शांत बसली होती. खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्यात ती एका विचारात हरवली होती. तिच्या डोक्यात गेल्या कित्येक महिन्यांचा हिशोब चालू होता. घराचा, ऑफिसचा, आईची औषध, स्वयंपाकघर, किराणा आणि हे सगळं सांभाळताना तिच्या स्वतःच्या इच्छा नेहमीच मागे पडलेल्या. तेवढ्यात राहुल ऑफिसला जायला तयार होत होता. अश्विनीने थोडंसं हसत त्याला विचारलं, राहुल, या महिन्यात आपण कुठेतरी फिरायला जाऊया ना? आई मावशीकडे गेले आहेत तर मग आपणही जाऊया ना? राहुलने दरवाजाकडे जातानाच उत्तर दिलं, फिरायला जायचं? ठीक आहे, जाऊया फिरायला, पण तू पैसे खर्च करत असशील तर जाऊया. अश्विनीला कळून चुकलं की हे रोजच आहे, पण आज तिने ठरवलं होतं आपण गप्प बसायचं नाही. ती सरळ म्हणाली, माझा सगळा पगार तर घर चालवण्यात जातो. तुमच्याकडे तर पगार शिल्लक असतो ना? राहुल रागाने म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत. मला वहिनीने पैसे मागितले होते, त्यामुळे मी त्यांना दिले. दादा वहिनी आपलेच आहेत ना? ते ऐकून अश्विनीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आज मात्र तिने मनात ठरवलं होतं, हे नेहमीच आहे आणि कुठेतरी थांबायला हवे. ती शांत स्वरात म्हणाली, दादा, वहिनींना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी आहात, पण माझ्या गरजा, माझ्या इच्छाचं काय? मी काय परकी आहे का? किती वेळा पाहिलं ते लोक महागड्या हॉटेलमध्ये जातात, फिरायला जातात, आणि मी दररोज ऑफिस, घरी आईची सेवा, स्वयंपाकघर सगळं माझ्यावरच. आणि एक तुम्ही आहात. तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही दादा वहिनीकडे जाऊन हसत खिदळत गप्पा मारता. तुमच्याकडे त्यांच्यासाठी वेळ आहे, पण माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी वेळ काढणे सोडा, पण आपल्या भविष्यासाठी तुम्ही कसलीच बचत करत नाही. तुम्ही माझा पगार शिल्लक ठेवू देत नाही आणि स्वतःचा पगार सुद्धा जपून वापरत नाही. भविष्यात जर कोणता मोठा खर्च आला तर काय होईल? तुमच्याकडे पाहून तर असे वाटते की तुम्ही माझे नवरा नाही तर तुमच्या वहिनीचे गुलाम आहात. अश्विनीचे बोलणे ऐकताच राहुल रागाने म्हणाला, भविष्यात काय होईल याचा विचार आता करून त्रास करून घेण्याची काही गरज आहे? अगं, संकटाच्या काळात कुटुंबच आणि आपली माणसं आपल्या कामी येतात. माझे दादा वहिनी माझं कुटुंब आहेत. मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो आणि मी माझी कमाई माझ्या दादा वहिनीवर खर्च करेन, नाहीतर अजून काही करेल. तुला काय करायचं आहे? माझ्यासाठी माझे दादा वहिनी तुझ्यापेक्षा मोठे आणि जवळचे आहेत. असं बोलून राहुल वरच्या मजल्यावर राहत असणाऱ्या दादा वहिनीकडे गेला. त्याचे असे विक्षिप्त वागणे पाहून अश्विनीला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटलं. ती तिच्या पगारातून मिठापिठापासून ते सुईपर्यंत सर्व काही खरेदी करत होती. त्यामुळे आता अश्विनी विचार करू लागली, जर दादा आणि वहिनीचं यांचे सर्व काही आहे तर मग मी यांची कोणीच नाही. मी माझ्या पैशातून घर चालवते, म्हणूनच राहुलला स्वतःचा पगार त्या दोघांवर उडवण्याची संधी मिळत आहे. आणि दादा सुद्धा आपला पगार वाचवून धाकट्या भावाच्या पगारावर ऐशो आराम करत आहेत. ते फिरायला जातात, महागड्या गाड्या खरेदी करतात, आणि मी मात्र फक्त माझ्या नवऱ्याची वाट पाहत राहते. आता मात्र तिला राग आला होता. अश्विनी विचार करू लागली, मी सुद्धा माझ्या पगारातून माझ्या सर्व आवडीनिवडी पूर्ण करू शकते, पण माझा संपूर्ण पगार तर घर चालवण्यामध्ये संपून जातो. बराच वेळ विचार केल्यानंतर अश्विनीने ठरवलं की आता ती आपल्या नवऱ्याला अद्दल घडवूनच शांत बसेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने राहुलला सांगितलं, हे बघा, तुम्ही तुमचा पगार कुठेही खर्च न करता जपून ठेवायला सुरुवात करा, कारण पुढे जाऊन तेच पैसे आपल्या कामी येतील. आणि जर तुम्ही तसे केले नाही तर मी तुम्हाला सोडून कायमची माहेरी निघून जाईन. तेव्हा राहुल रागातच म्हणाला, सकाळी सकाळी तू पुन्हा सुरू झाली आहेस का? तुला जिथे जायचं आहे तिथे जा, मला सोडून जाण्याची धमकी देऊ नकोस. अश्विनी ठामपणे म्हणाली, आतापर्यंत तुम्हाला लग्नानंतर नवरा म्हणून असणाऱ्या जबाबदारीचे महत्त्व समजलेले नाही. कदाचित म्हणूनच तुम्ही अशा बालिश गोष्टी बोलत आहात. आपल्या कुटुंबासोबत राहून आनंदाचे क्षण साजरे करणे ही चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही
माझ्याकडे आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करावे. जर तुम्हाला तुमच्या दादा बहिणी सोबत राहायचे असेल तर तुम्ही खुशाल राहा. मी जाते हे घर सोडून. पण हो, जर कधी तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली तर मला फोन करा. मी पुन्हा नक्की परत येईन. तुमच्यासारखी परकी भाषा मी कधीच वापरणार नाही. जर आता तुम्हाला माझी गरजच नाही तर तुम्ही काही दिवस तुमचं आयुष्य माझ्याशिवाय जगून बघा. मग तुम्हाला माझं महत्त्व समजेल. अश्विनीचे बोलणे ऐकल्यावर राहुलला प्रचंड राग आला. तो रागातच म्हणाला, तू भलेही याला सन्मानाचा प्रश्न बनवत असशील, पण मी तर याला माझ्या सन्मानाला झालेली जखम समजेल. त्यामुळे मी कधीच तुला फोन करून घरी बोलवणार नाही. मी माझ्या बाजूने आता स्पष्ट करतो की मी तुला कधीच घ्यायला येणार नाही किंवा तुला परत बोलवणार नाही. तुला यायचं असेल तर तुझ्या मर्जीने ये, नाहीतर तिथेच राहा. मी तुला थांबवणार नाही. यायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. अश्विनीने रात्रीच आपली बॅग पॅक करून ठेवली होती. त्यामुळे ती सकाळी लगेचच तिच्या माहेरी निघून गेली. ठीक आहे, आता अश्विनी सासरी नव्हती, त्यामुळे तिचा पगार आता राहुलला मिळणार नव्हता. तसेच त्याला घर खर्चाने आपल्या आईच्या हॉस्पिटल आणि औषधाचा खर्च उचलावा लागणार होता. काही दिवसानंतर जेव्हा राहुलची आई लताताई आपल्या बहिणीकडून घरी परत आल्या आणि त्यांना सर्व काही समजले, तेव्हा त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला आणि राहुलला म्हणाल्या, राहुल बाळा, दादा वहिनीमुळे कोणी स्वतःचा संसार थोडेच उद्ध्वस्त करतो. अरे, दादा वहिनी बरोबर प्रेमाचे आपुलकीचे नाते ठेवणे ही खूप चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्यासाठी आपल्या बायको बरोबर भांडायचे का? यावर राहुल आपल्या आईला म्हणाला, आई, तिला तिच्या पगाराचा खूपच माज चढला होता. जाऊ दे तिला. काही दिवस तिच्या माहेरी, तेव्हाच तिला अक्कल येईल. नातेवाईक शेजारी जेव्हा तिला नावे ठेवतील, टोमणे मारतील, तेव्हा ती स्वतःच परत येईल. लताताईंनी राहुलला खूप समजावले, पण तो त्यांचे काहीच ऐकण्यास तयार नव्हता. त्यामुळे लताताई रागाने पुन्हा गावी गेल्या आणि घरात बायकोही नव्हती आणि आईही. त्याला घर अगदी रिकामे रिकामे भासत होते. राहुल आपल्या दादा वहिनीच्या घरी वरच्या मजल्यावर जाऊन जेवत होता. पण जेव्हा लताताई घरी आल्या तेव्हा त्याच्या पुढे आईच्या जेवणाचा प्रश्न होता, कारण तिच्यासाठी डॉक्टरांनी शिफारस केलेले पथ्याचे जेवण अश्विनी बनवायची. त्यामुळे राहुलने वहिनीला विचारले की, वहिनी, तू आईसाठी स्वयंपाक बनवशील का? किराणा सामानाचा खर्च मी देईन. तर त्याची वहिनी म्हणाली, राहुल भाऊजी, गोष्ट पैशाची किंवा किराणा सामानाची नाही, पण मला आधीच खूप कामे असतात. त्यामुळे मी आईसाठी त्यांच्या पथ्याचे जेवण वेगळे असे बनवू शकत नाही. राहुल आता विचारात पडला की वहिनी तर घरीच असतात, तरी सुद्धा त्या आईसाठी स्वयंपाक बनवण्यास नकार देत आहेत. आणि अश्विनी ऑफिसला जात होती तरी सुद्धा ती आईच्या खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेत होती. असो, आता राहुललाच आईसाठी स्वयंपाक बनवावा लागत होता. त्याची वहिनी आईच्या जेवणासाठी असे बोलली होती, त्यामुळे त्याला स्वतःलाही तिथे जाऊन जेवणाची लाज वाटत होती. या महिन्याचा सर्व खर्च अश्विनी नसल्याने राहुललाच करावा लागला. लाईट बिल, दूध, सिलेंडर, किराणा सामान, आईची औषधं, हे सर्व बिल भरता भरता त्याचा जवळपास सर्वच पगार संपत आला होता. आता त्याच्याकडे थोडेसे पैसे शिल्लक राहिले होते. दादा वहिनीला तर त्याच्याकडून दर महिन्याला पैसे घेण्याची सवय लागली होती, म्हणून यावेळी सुद्धा त्याच्या वहिनीने काहीतरी महत्त्वाचे काम आहे असे सांगून राहुलला पैसे मागितले. तेव्हा राहुल हळू आवाजात म्हणाला, वहिनी, ह्या महिन्यात अश्विनीचा पगार मला मिळालेला नाही, त्यामुळे घर खर्चासाठी पैसे खर्च झाले आहेत. तेव्हा त्याची वहिनी तोंड वाकडे करत म्हणाली, आजकालच्या जमान्यात कोणीच कोणाचे राहिले नाही. राहुल, तू सुद्धा तुझा खरा रंग दाखवली. आता आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकून राहुलला धक्का बसला. त्याने फक्त यावेळेसच वहिनीला पैसे दिले नव्हते, पण त्या बदल्यात त्यांनी इतक्या वेळा केलेली मदत माती मोल केली होती याचे त्याला खूप वाईट वाटत होते. त्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले व त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि पुन्हा हळू आवाजात म्हणाला, वहिनी, त्याचे काय आहे ना,
या महिन्यात सगळी बिलं भरता भरता माझा सगळा पगार संपून गेला. आता थोडेफार पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मी मागच्या महिन्यात तुम्हाला पैसे दिले होते ना, मग तुम्हीच त्यातील थोडेफार पैसे मला द्या. यावर त्याची वहिनी म्हणाली, आमच्याकडे कुठे आहेत पैसे? जर आमच्याकडे पैसे असते तर मी तुम्हाला मागितले असते का? आता आम्हालाच पैशाची गरज आहे म्हणून तर तुमच्याकडे पैसे मागितले ना. आता मात्र राहुलची बोलतीच बंद झाली होती. तो शांतपणे खाली निघून गेला आणि आपल्या रूममध्ये गेल्यानंतर विचार करू लागला, हे मी काय केलं? तो बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होता की मी दादा वहिनीला नेहमी मदत करत आलो आहे. मी कधी स्वतःच्या भविष्यासाठी लागणाऱ्या बचतीचा सुद्धा विचार केला नाही. पण अश्विनी बरोबर बोलत होती. आपल्या पैशावर ते लोक मजा मारून स्वतःचे पैसे मात्र वाचवत आहेत. आज सुद्धा तेच घडत होते. परंतु यावेळेला खरंच राहुलकडे जास्त पैसे शिल्लक राहिलेच नव्हते. शेवटी तो थोड्या वेळाने किचनमध्ये गेला आणि आपल्या आईसाठी खिचडी बनवू लागला. खिचडी तयार झाल्यानंतर राहुल आपल्या आईच्या खोलीत गेला. त्याने पाहिले तर त्याची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तेव्हा तो सगळं विसरून लगेचच वरच्या मजल्यावर आपल्या वहिनीकडे गेला आणि म्हणाला, वहिनी, जरा कारची चावी द्या. आईची तब्येत खूप बिघडली आहे. ती बेशुद्ध पडली आहे. मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे. यावर त्याची वहिनी म्हणाली, भाऊजी, तुम्ही एखादी रिक्षा करा. आई आजारी आहेत. उगाच आमच्या गाडीत त्यांच्या उलट्या वगैरे झाल्या तर आमची गाडी घाण होईल. एकतर आमची गाडी खूप महागडी आहे. आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राहुल स्तब्ध झाला. कारण गाडी घेण्यासाठी त्याने सुद्धा पैसे दिले होते आणि अजूनही गाडीचे हप्ते तोच भरत होता. पण आज गरज असताना त्याची वहिनी त्याला गाडी देण्यास नकार देत होती. राहुलला आता एक एक गोष्ट लक्षात येऊ लागल्या. पण ही वेळ वाद घालण्याची नव्हती. तो लगेचच धावत खाली आला आणि बाहेर जाऊन रिक्षा शोधू लागला. पण बाहेर रिक्षा मिळत नव्हती. शेवटी राहुल शेजाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी गेला. तेव्हा एका शेजाऱ्याने लगेच आपली कार काढली आणि म्हणाले, राहुल, तू तुझ्या आईला घेऊन बाहेर ये. तेव्हा राहुल विचार करू लागला, वहिनीपेक्षा तर शेजारी चांगले आहेत. त्यांनी वेळेवर मदत केली. राहुल आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तेव्हा त्याच्या आईला ॲडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ते म्हणाले, यांना हार्ट अटॅक आला आहे. त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा. आता मात्र राहुलच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्याने ताबडतोब आपल्या दादाला फोन करून आईबद्दल सांगितले. पण त्याचा दादा म्हणाला, माझ्याकडे पैसे कुठले? मी एकटा कमावतो. माझी बायको काय नोकरी करते का? त्यात मला 2 मुली आहेत. तुम्ही दोघे नवरा बायको दोघेही कमावता. त्यामुळे तुमच्याकडे नक्कीच पैसे असतील. आता तूच आईच्या ऑपरेशनचे पैसे दे. नंतर जर माझ्याकडे पैसे आले तर मी तुला थोडेफार पैसे देईल. आपल्या भावाचे बोलणे ऐकून राहुलला खूप राग आला होता. एकतर हॉस्पिटलमध्ये एकटाच धावपळ करून तो त्रासला होता. आता या क्षणी त्याला अश्विनीची आठवण येत होती. पण तिला फोन करण्यासाठी मुद्दा राहुलला लाज वाटत होती. तो हॉस्पिटलमध्ये बेंचवर बसून रडू लागला. तेवढ्या त्याच्या खांद्यावर त्याला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. त्याने मान वरून करून पाहिले तर समोर अश्विनी उभी होती. अश्विनीला पाहिल्याबरोबर तो लगेच उठून उभा राहिला आणि तिला मिठी मारत म्हणाला, सॉरी अश्विनी, तूच बरोबर होतीस. मी तुझे बोलणे ऐकले नाही. तू म्हणाली होतीस पैसे जपून वापरा, वेळ सांगून येत नसते. तेव्हा मात्र मी तुझे खरंच ऐकून घेतले नाही. आणि आज माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे तर तिच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. आज मी असा रिकाम्या हाती बसलो आहे. आईचं ऑपरेशन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तिची तब्येत खूपच खराब आहे. आता मी काय करू? यावर अश्विनी म्हणाली, माझ्याकडे सुद्धा काही खास बचत नाही. कारण माझा पगार तर घर खर्चामध्ये खर्च होत असायचा. म्हणून मी
म्हणत असायचे की भविष्यासाठी बचत करणे खूप गरजेचे आहे, पण तेव्हा तुम्ही नेहमीच असे म्हणत होतात की दादा वहिनी सोबत आहेत ना, मग कसलीच अडचण येणार नाही. मग आता कुठे गेले ते तुम्हाला अडचणीत टाकून? शेवटी तुमच्या मदतीला कोण धावून आले? तुमच्या दादा वहिनीने मला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. अश्विनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर राहुल अवाक झाला आणि त्याला आज समजले होते की सर्वात आधी स्वतःसाठी बचत करायला हवी. दादा वहिनीची मदत करणे कोणते चुकीचे काम नव्हते, पण ते लोक आपले पैसे ठेवून त्याच्या पैशावर मज्जा करत होते आणि आता जेव्हा त्याला गरज पडली तेव्हा मात्र त्याची मदत करण्याऐवजी त्यांनी त्याला दूर लोटले. शेवटी अश्विनीने आपल्या बाबांकडे मदत मागितली तेव्हा तिचे बाबा पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पैसे भरल्याबरोबर लताताईंचे ऑपरेशन झाले. आता त्या धोक्याबाहेर होत्या. त्यानंतर अश्विनी आणि राहुल दोघांनी मिळून आपल्या आईची सेवा केली. राहुलचे दादा आणि वहिनी पाहुण्यांसारखे येऊन फक्त तोंड दाखवून जात असायचे. लताताईंना जेव्हा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले तेव्हा राहुल अश्विनीला म्हणाला, तू आपल्या घरी चल, मी तुझ्या विना अपूर्ण आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मी ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्व गोष्टीची आज तुझ्याकडे माफी मागतो. तेव्हा अश्विनीने मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि त्याला मिठी मारली. आता अश्विनी आपल्या सासूची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेत होती. राहुल आणि अश्विनी दोघे नवरा बायको मिळून नोकरी करत होते, त्यामुळे एकाचा पगार भविष्यातील बचतीसाठी जमा करून ठेवत होते तर एकाच्या पगारावर घर खर्च चालवत होते. आता जेव्हा राहुलची वहिनी काही कामासाठी त्याच्याकडे पैसे मागत असायची तेव्हा राहुल स्पष्टपणे नकार द्यायचा. त्यामुळे हळूहळू त्याच्या दादा वहिनीने त्याच्याकडे पैसे मागणे बंद केले. आता राहुलला समजले होते की जोपर्यंत मी दादा वहिनीला पैसे देत होतो तोपर्यंत त्या नात्यांमध्ये गोडवा होता, पण तो गोडवा फक्त पैशापुरताच मर्यादित होता. कारण जेव्हा खरंच त्यांच्या मदतीची गरज होती, आई मृत्यूच्या दारात उभी होती, तेव्हा त्या दोघांनीही आपली जबाबदारी एका क्षणात झटकून दूर केली होती. मित्रांनो, नाते निभावणे खूप चांगली गोष्ट आहे, पण सर्वात आधी स्वतःच्या भविष्याचा विचार करणे हे खूप गरजेचे आहे. एखाद्याची मदत करण्या अगोदर मग तो कितीही जवळचा असला तरी तो माणूस म्हणून खरा कसा आहे याचा विचार नक्की करा. कारण आजकाल माणसे खूप मतलबी झाली आहेत, जी फक्त गरज असेपर्यंत चांगली वागतात. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.